नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे कावेरी म्हणते की गणपती बाप्पा, तेव्हा तिच्या बरोबरीने यश म्हणतो की मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणाल्यानंतर दोघेही आपल्या कामाला लागत असतात. तेव्हा कावेरी जात असताना तिची ओढणी, तिच्या ओढणीचं टोक इथे त्याच्या घड्याळामध्ये बरोबर अडकलेलं असतं. तेव्हा इथे ती जागच्या जागीच थांबते. त्याच्यानंतरला ती मागे वळून बघते. तेव्हा यश आपला हात वरती करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे ओढणीचं टोक त्याच्या घड्याळामध्ये अडकलेलं आहे. तेव्हा इथे यश तिची ओढणी त्यातून काढतो आणि लगेच सोडून देतो. तेव्हा इथे कावेरीला हसायला येतं, कारण ते त्याने जाणून बुजून केलेलं नसतं, तर चुकून घडलेलं असतं. त्यामुळे तो तिची ओढणी हातामध्ये पकडून वगैरे ठेवत नाही. ते टोक तो लगेचच काढतो आणि हातातून ओढणी सोडून देतो. तेव्हा कावेरीला त्याचं कौतुक वाटतं. तिच्या चेहऱ्यावरती एक स्माईल असते आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर यश मागे वळून तिच्याकडे बघतो, पण इथे कावेरीचं अजिबात मागे लक्ष नसतं. ते आपल्या रस्त्याने सरळ तिथून निघून जाते. त्यानंतर इथे संदीप येतो. संदीप म्हणतो, काय हातामध्ये दोघीजणी गिफ्ट घेऊन बसलाय. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, काय संदीप दादा, तुला माहिती नाही आहे का आज काय आहे ते? आम्ही हे गिफ्ट कशासाठी घेतले? तेव्हा संदीप म्हणतो, नाही, आज काय आहे मला माहिती नाही. तेव्हा इकडे विद्यासुद्धा आलेली असते. विद्या आपली घरातली सगळी कामं करत असते. तेव्हा इकडे आता खूपच जास्त पौर्णिमाला राग येतो. पौर्णिमा म्हणते, काय? अरे देवा, आज काय आहे ते सुद्धा तुला माहिती नाही का? कसं माहिती असणार? अरे तुझं लक्ष कुठे असतं घरामध्ये, आणि तुला आजूबाजूला काय घडतंय हे तरी तुला कुठे माहिती असतं? बरं ठीक आहे बाबा, नवरा विसरलाय म्हणून ही तुझी बायको ही तरी तुला आठवण करून देते का? काय ही माझ्या पदरी पडले काय माहिती. तेव्हा यमुना म्हणते, बरं काकू शांत हो, शांत हो. अगं हे दोघे नवरा बायको कसे आहेत हे तुला बरोबर माहिती आहे ना, तरीसुद्धा कशाला उगाच त्रागा करतेस? तेव्हा विद्या म्हणत असते, नाही आई, बरोबर बोलताय तुम्ही. हे विसरले होते तर यांना मीच आठवण करून द्यायला हवी होती, पण माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, लक्षात तरी काय असतं गं तुझ्या? दरवेळेला तुम्ही नवरा बायको सगळ्या गोष्टी विसरत असता. बरं तो विसरतो, तू आठवण करून देते का? नवऱ्याला सांगतेस का? आपला बिझनेस असताना तुम्ही दुसरीकडे नोकरी का करताय? कशाला नोकरी करायची आहे? आपला बिझनेस सांभाळा ना. पण नाही, दोघेही तुम्ही एक नंबरचे मूर्ख आहात. खूप मेंढूक कुठले. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, काय काकू तू काय म्हणालीस ग? खूप मेंढूक म्हणजे काय ग? तेव्हा पौर्णिमा म्हणते, खूप मेंढूक म्हणजे डबक्यातले बेडूक. असं म्हणाल्यानंतर यमुना आता मुद्दामूनच हसायला लागते. तर इकडे संदीप आणि विद्या या दोघांना खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की पौर्णिमा आपल्या सुनेला आणि मुलाला इथे डबक्यातले बेडूक म्हणते. तेव्हा इथे संदीपला नसतं माहिती की आता माचा वाढदिवस आहे ते. तो विचारतो की आज काय आहे? ते सोडून पौर्णिमा आता सगळं काही इथे संदीपला बोलते की तो कसा इथे काम करत नाही, तो कसा महत्त्वाकांक्षी नाही आहे, त्याला नको नको ते बोलते. त्यामुळे इथे संदीपला फारच वाईट वाटतं. त्यांना पौर्णिमा बडबडल्यानंतर यमुनाला एक वेगळाच आनंद झालेला असतो. ती हसायला सुद्धा लागते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आपल्या भावाला जर कोणी काही बोललं तर बहिणीला वाईट वाटतं, पण इथे यमुनाच्या बाबतीत सगळंच उलटं असतं. तिच्या भावांना बोलल्यानंतर तिला वाईट नाही वाटत, तर तिला आनंद होतो. त्यानंतर इकडे आता यश हा मंदिरातून बाहेर येतो. आपले शूज वगैरे घालत असतो. तेवढ्यातच तिथे कावेरी येते. कावेरी आता यशची बॅग उचलते, आपल्या हातातली पिशवी उचलते आणि ती सरळ आता रस्ता पकडते. ती जाते इथे काकांना थँक म्हणून, आणि इथे यश आता शूज वगैरे घालतो. त्यानंतर त्याची बॅग म्हणून तो इथे जी काही कावेरीची बॅग असते, जी की सेम टू सेम असते, ती बॅग उचलून तो सुद्धा काकांना म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, संदीपला फार वाईट वाटलेलं असतं. संदीप येऊन आता रागातच उभा असतो. तेव्हा विद्यासुद्धा त्याच्या मागे मागे येते. विद्याला सुद्धा फार वाईट वाटलेलं असतं की इथे त्याची स्वतःची आई त्याला इथे आता खूप मेंढक असं म्हणालेली असते. त्यानंतर इकडे संदीपच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. विद्या म्हणत असते, अहो तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? ती बघते तर काय, इथे संदीपच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. रडत असतो तो. तो इथे विद्याला म्हणत असतो, विद्या खरंच सॉरी, माझ्यामुळे तुलासुद्धा खूप ऐकून घ्यावं लागतं. तेव्हा विद्या म्हणत असते, अहो असं काय करताय? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी? तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं अजिबात नाही आवडत.
ती आपल्या साडीचा पदर घेते आणि संदीपचे डोळे पुसते आणि ती म्हणत असते, आईंच्या बोलण्याचं एवढं कधीपासून तुम्ही वाईट वाटून घ्यायला लागलात? तुम्हाला माहिती आहे ना, त्यांची सवय आहे ती. त्या अशाच बोलत असतात. तुम्ही अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा संदीप म्हणत असतो, पण आईचं नेहमीचंच झालंय गं. ती नेहमीच असं मला घालून पाडून बोलत असते. बरं मला बोलते तर बोलते, पण ती तुला पण बोलते. तू या घरासाठी काही कमी करतेस का? अगं सगळ्यांचं सगळं तर करत असतेस ना. सगळ्यांसाठी स्वयंपाक करतेस, घर सांभाळतेस. तुला जेवढं जमतं तेवढं तू मनापासून करतेस ना. तरीसुद्धा आईला तुझं तर कौतुक नाहीच आहे. पण ती माझ्यामुळे तुलाही बोलते आणि मला ऐकवत असते. अगं मी नाही आहे महत्त्वाकांक्षी म्हणून काय झालं? मी घरचा बिझनेस सांभाळण्याचा प्रयत्न नाही केला का? पण मला एवढी मोठी जबाबदारी नाही पेलता येत आहे. म्हणून मी नोकरी करतोय ना. कसं तरी माझं पोट भरतोय ना. तुम्हाला सगळ्यांना सांभाळतोय ना. मग तरीसुद्धा अजून काय केलं पाहिजे अशी आईची इच्छा आहे. अगं मी नाही आहे महत्त्वाकांक्षी म्हणून काय झालं? मला जगण्याचाच अधिकार नाही आहे का? मला ना हे पटतच नाही आणि आता तर आईचं अतिच झालं. मला ते सहन होत नाही आहे. अगं या घरामध्ये आपलं काही महत्त्वच नाही आहे. मी इथे जरी बिझनेस सांभाळत नसलो तरीसुद्धा नोकरी करतोय ना. पण नाही, आईला त्याचं कौतुक नाही आहे. आईला इथे आता तिच्या मनासारखं आपण वागायला हवं अशी तिची इच्छा आहे. बरं ठीक आहे ना, मला बोलते तर बोलते. मी काय दिलंय गं तुला या घरामध्ये आल्यापासून? ती मला बोलते ठीक आहे मी मान्य करतो. पण तुला का बोलते ती? तुझा अपमान का करते? हे मला सहन होत नाही. मी काही करूच शकत नाही असंच वाटायला लागले मला. मला जगण्याचा काही अधिकारच नाही. तेव्हा इकडे विद्या म्हणत असते, "अहो असं काय बोलताय तुम्ही? असं अजिबात काही नाही आहे. तुम्ही मला विचारा ना. एक ना एक दिवस तुमच्या हातामध्ये किती ताकद आहे. तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वतःला नक्की सिद्ध कराल. तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. हे तुम्ही लोकांना पटवून द्याल. अजिबात तुम्ही असा विचार करू नका, की तुम्ही काही करू शकणार नाही म्हणून." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्याने संदीपचा आत्मविश्वास वाढवलेला असतो. त्यानंतरला प्रेझेंटेशन देण्यासाठी कावेरी ज्या ऑफिसमध्ये आलेली असते, तिथे पोहोचल्यानंतर ते आपलं नाव सांगते. ती म्हणते, की कावेरी सावंत. तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट जी बसलेली असते, ती म्हणते, "ओके मॅडम, तुमचं नाव आहे इथे, तुम्ही बसा. थोड्या वेळानंतर तुम्हाला प्रेझेंटेशनसाठी बोलावलं जाईल. तुम्ही तुमची तयारी करून ठेवा." तेव्हा इथे कावेरी आता योग्य वेळेवरती ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि तिला आता फायनली प्रेझेंटेशन करण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो कावेरीला फारच आनंद झालेला असतो. कावेरी म्हणते की चला आता मला प्रेझेंटेशनला जावं लागणार आहे. त्याच्या आधी मला माझी सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवू दे. बघू दे माझं प्रेझेंटेशन व्यवस्थित आहे ना. तेव्हा इथे कावेरी आपली बॅग उघडते. बॅग उघडते तेव्हा तिला खूप मोठा झटका लागतो. कारण तिच्या बॅगमध्ये तिचं लॅपटॉपच नसतं. तिने वेगळंच लॅपटॉप आता बाहेर काढलेलं असतं आणि ते लॅपटॉप यशचं असतं. तेव्हा कावेरी म्हणते, "अरे देवा, हे लॅपटॉप कुणाचं आहे? हे लॅपटॉप माझं तर नाही आहे." तेव्हा तिला आठवतं, जेव्हा तिने आपली बॅग ठेवलेली असते तेव्हा ती स्वतःची बॅग समजून दुसरी बॅग उचलते, आपली पिशवी उचलते आणि तिथून रस्ता पकडते. तेव्हा तिथे सेम टू सेम बॅग असल्यामुळे आता बॅगा एक्सचेंज झालेल्या असतात. त्यानंतर इकडे आता रिसेप्शनिस्ट येतात आणि म्हणत असतात की मॅडम तुम्ही तुमचं इथे आता प्रेझेंटेशन करण्यासाठी जाऊ शकता. तुम्हाला बोलावलं आहे. तेव्हा कावेरी तिच्याकडे बघतच राहते. कारण तिचं जे प्रेझेंटेशन ज्या लॅपटॉपमध्ये असतं ते एक्सचेंज झालेलं असतं. त्याच्यामुळे आता प्रेझेंटेशन कसं देणार ना, असं आता तिला टेन्शन येतं. त्यानंतर कावेरी तिच्याकडे बघतच राहते. तर इथे यश घरी आलेला असतो. यश आपली बॅग ठेवतो आणि तो आपल्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतरला तिथे सुलक्षणा येते. सुलक्षणा म्हणत असते, "यश अरे कुठे आहेस तू? यश आला होता ना?" की "मला भास झाला." असं आता सुलक्षणा म्हणते. त्यानंतर बघते तर काय, तिथे तिला आता बॅग दिसते. तेव्हा म्हणते, "नाही नाही, मला भास झालेला नाही आहे, यश आला आहे." तेव्हा सुलक्षणा त्याची बॅग उचलायला जाते. ती म्हणते, "या मुलाला मी किती वेळा सांगितलं जागच्या जागी वस्तू ठेवत जा म्हणून." तेव्हा सुलक्षणा आता बॅग उचलायला जाते. तेव्हा इथे यशची बॅग तिला खूपच जास्त जड लागते. सुलक्षणा म्हणत असते, "यशची बॅग इतकी जड काय? काय आहे का एवढं याच्यामध्ये?" तेव्हा इथे सुलक्षणा बघते तर काय, त्याच्यामध्ये प्रसादाचा शिरा असतो. कारण ती बॅग कावेरीची असते ना, त्याच्यामध्ये लॅपटॉप असतं, त्याचबरोबर बऱ्याचशा चटण्या असतात, लोणचे असतात. त्याच्यामुळे तिची बॅग ऑलरेडी जड असते. पण इथे वरच्यावर प्रसादाचा शिरा असतो. तो प्रसादाचा शिरा तिला दिलेला असतो उदयने आणि तो बनवलेला असतो काऊने.
तेव्हा इकडे कावेरी आता उभी राहते आणि म्हणते, बाप्पा माझ्याबरोबर आत्ताच असं का घडायला हवं होतं? माझी बॅग एक्सचेंज कशी काय झाली? बाप्पा माझं हे स्वप्न नाही आहे, तर माझ्या वडिलांचं आणि कित्येक गावकऱ्यांच्या आशा लागून राहिल्यात माझ्या ह्या प्रेझेंटेशनजवळ, माझ्या फॅक्टरीजवळ. तेव्हा आता मी प्रेझेंटेशनसाठी तर इथे आले होते ना, मग माझी बॅग एक्सचेंज का झाली? माझा लॅपटॉप माझ्यापर्यंत पोहोचू दे देवा, माझ्यावरती आलेलं संकट दूर होऊ दे. तेव्हा इकडे आता सुलक्षणा डबा उघडते आणि म्हणते, हे काय? प्रसादाचा शिरा. माझा इकडे वाढदिवस आहे म्हणून यशने माझ्यासाठी पूजा केलेली दिसते. बरोबर, पूजा केली आहे आणि माझ्यासाठी प्रसादाचा शिरासुद्धा पाठवला आहे. यश, तूच माझं मन जाणून घेतोस रे. तूच माझा खरा मुलगा आहेस, जो मला समजून घेतो. तेव्हा इथे कावेरी आता तिकडे आपल्या लॅपटॉपसाठी बोलत असते, तर इथे सुलक्षणा आता म्हणत असते की तू माझ्यासाठी पूजा केलीस, हा प्रसादाचा शिरा माझ्यासाठी घेऊन आलास, तुझ्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत ना त्या सगळ्या पूर्ण होऊ दे, तुला जे हवं आहे ना ते सगळं मिळू दे, असं आता मनापासून जेव्हा सुलक्षणा म्हणते तेव्हा ते फूल जे प्रसादावरती ठेवलेलं असतं ना ते फूल ती आपल्या कपाळाला लावते आणि तेवढ्यातच इथे बाप्पाच्या तिथे गोंड्याचं फूल असतं ना ते सुद्धा आशीर्वाद म्हणून खाली पडतं. म्हणजे कावेरीची इच्छा पूर्ण होणार असते. कावेरी आता बघते तर काय, सगळेजण जेवायला जात असतात आपापला डबा घेऊन. तेव्हा कावेरी म्हणते, थँक्यू बाप्पा, थँक्यू सो मच, तुम्ही मला तुमचा आशीर्वाद दिलात. त्यानंतर इथे उदय आणि त्याचबरोबर यश दोघेजण व्हिडिओ कॉलवरती बोलत असतात. तेव्हा यश म्हणत असतो की दादा, आज माझा वाढदिवस आहे ना, मी सुद्धा पूजा केली आहे. तेव्हा उदय म्हणतो, हो रे, मी पण सकाळी सकाळी आईसाठी पूजा केली आहे, आईला जे हवं आहे ना ते सगळं मिळू दे. तेव्हा इकडे यश म्हणत असतो, दादा पण तू इथे माझ्या वाढदिवसाला असतास ना तर खूप बरं वाटलं असतं रे. तेव्हा उदय म्हणतो, काही हरकत नाही, मी लवकरच माझ्या वाढदिवसाला तिथे असणार आहे. त्यानंतर इथे आता उदयला खूपच जास्त आनंद होतो की इथे यशने सुद्धा मासाठी पूजा केलेली असते. तेव्हा इथे माँ आता आणलेला प्रसाद खात बसलेले असते. तेव्हा यश म्हणतो की दादा ती बघ, माँ तिथे बसली, तू सुद्धा तिला बघ आणि तिला इथे शुभेच्छा दे. तेव्हा उदय म्हणत असतो की माँ, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी जरी तिथे नसलो ना तरीसुद्धा तू नेहमी आनंदी राहावं असंच मला वाटतं. तेवढ्यातच तिथे अनन्या आणि पार्थ दोघेजण आलेले असतात आणि माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तेव्हा माँ म्हणते की तुम्हाला सुद्धा खूप खूप आशीर्वाद, असेच मोठे व्हा, आपल्या आईवडिलांचं आणि घराचं नाव खूप मोठं करा. तेव्हा इकडे तू काय खातेस असं विचारल्यानंतर माँ म्हणते की मी इथे प्रसादाचा शिरा खाते. तेव्हा अनन्या म्हणते, प्रसादाचा शिरा? पण तुला कुणी दिला माँ? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, आपला यश दादा आहे ना, यश मामाने माझ्यासाठी पूजा केली आहे. आज माझा वाढदिवस आहे ना, तेव्हा माझ्यासाठी पूजा केली आणि प्रसादाचा शिरासुद्धा आणला आहे. तेव्हा इथे यश म्हणतो, काय? हां, मी मासाठी पूजा तर केली आहे, पण मी प्रसादाचा शिरा वगैरे आणलेला नाही आहे. मग मा हा कुठला शिरा खाते आणि माझ्या बॅगमधून कुठून आला? तेव्हा उदय म्हणत असतो की यश, अरे जरा माकडे कॅमेरा कर आणि जरा इथे झूम कर, तो डबा मला बघू दे. तेव्हा इथे यश आता माकडे पुन्हा फोन वळवतो आणि झूम करतो. तेव्हा इथे उदयच्या लगेच लक्षात येतं डबा बघून की तो डबा त्याचा आहे, कारण तो डबा त्याने इथे कावेरीला दिलेला असतो. मासाठी पूजा केलेली असते ना, म्हणून कावेरीसाठी तो प्रसादाचा शिरा दिलेला असतो, तिला शुभेच्छा म्हणून सुद्धा. तेव्हा तो म्हणत असतो की हा डबा तर माझा आहे. त्यानंतरला यश म्हणत असतो की माझ्या बॅगमधून हा डबा माने कसा काय काढला? ही बॅग नक्की माझीच आहे ना की दुसरी कुणाची आहे? उदयला कळलेलं असतं की तो डबा त्यानेच कावेरीला दिलाय आणि त्याच डब्यातला शिरा इथे आता पूजा केलेली असते मासाठी आणि बरोबर त्याच दिवशी माने तो डब्यातला शिरा खाल्लेला असतो, म्हणजे त्याची पूजा सफल झालेली असते. मापर्यंत प्रसादाचा शिरा पोहोचलेला असतो. मग आता कारण काही का असेना, इथे बॅगा एक्सचेंज जरी झाल्या असल्या तरीसुद्धा इथे मनापासून केलेली पूजा फळाला येते म्हणतात ना, तसंच झालेलं असतं. तो प्रसादाचा शिरा बरोबर मापर्यंत पोचलेला असतो. तेव्हा इथे यश म्हणत असतो की दादा, मला आधी बघू दे माझ्या बॅगमध्ये नक्की कुणाचे साहित्य आहेत, ती बॅग नक्की माझीच आहे की कुणाची दुसऱ्याची आहे ती मला चेक करू दे. तेव्हा इथे आता यश येतो आणि बघतो तर काय, बॅगमध्ये लॅपटॉप त्याचं नसतं, दुसरंच कुणाचं तरी असतं.
तेव्हा इथे यशला आठवतं तिथे 2 सारख्याच बॅग होत्या, त्याच्यामुळे बॅगा एक्सचेंज झालेल्या आहेत. तो आता फाईल वगैरे बघतो, त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. त्याच्यामध्ये एक लेटर असतं, ते लेटर तिथलंच असतं ज्या ठिकाणी कावेरी इथे आता प्रेझेंटेशनसाठी गेलेली असते, त्या ठिकाणचं ते लेटर असतं. तेव्हा इथे यशने ते लेटर वगैरे वाचलेलं असतं. त्याला कळलेलं असतं की कुणाचं तरी प्रेझेंटेशन आहे, कुणीतरी महत्त्वाच्या कामासाठी आलेलं आहे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की यशने माझ्यासाठी पूजा केली, त्याचा हा प्रसाद आहे. खूप छान आहे ना, आवडला ना तुम्हाला? मला पण खूप आवडला शिरा, आणि शिरासुद्धा किती उत्तम बनवला आहे. तेव्हा उदय म्हणत असतो की हा डबा तर. तेवढ्यातच यश म्हणतो की दादा, मी तुझ्याशी नंतर बोलतो. अरे ह्या बॅगमध्ये सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, कुणाचे तरी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, आणि ते योग्य वेळी तिथे मी जाऊन दिले पाहिजे, ते योग्य वेळी पोचले पाहिजे. दादा मी तुझ्याशी नंतर बोलतो, असं म्हणून तो आता सगळे डॉक्युमेंट्स त्या बॅगमध्ये ठेवतो आणि ती बॅग आता घेऊन जात असतो. तेव्हा उदय म्हणतो, अरे ती बॅग तर इथे कावेरीची आहे, आणि तो डबासुद्धा माझाच आहे, आणि तो शिरा जो मा खाते आहे ना, तो काऊने बनवला आहे. असं आता इकडे उदय म्हणत असतो. म्हणजे एका चुकीमुळे का होईना, पण काऊने बनवलेला पदार्थ माने खाल्लेला असतो. जी मा म्हणालेली असते की प्रसादाचा शिरासुद्धा मी तिच्या हातचा खाणार नाही आहे, तर इथे काऊच्या हातचा प्रसादाचा शिरा माने खाल्लेला असतो. त्यानंतर इकडे आता कावेरी म्हणते, मी इथे बसू का? तेव्हा ती माणसं म्हणतात, हो हो बसा ना. तेव्हा इकडे कावेरी आता सगळ्यांबरोबर टिफिन खायला बसलेली असते. तेव्हा ती म्हणत असते की हे घ्या ना, लोणचं घ्या. तेव्हा ते म्हणतात की नको नको, लोणचं नको, मी नाही खात. तेव्हा ती म्हणते, तुम्ही टेस्ट तर करून बघा, आमच्या इथलं लोणचं किती छान लागतं ते. तेव्हा इकडे कावेरी आता सगळ्यांनाच लोणचं वाटत सुटते. सगळ्यांना ते आपलं लोणचं देते आणि म्हणते, टेस्ट करा, टेस्ट करा. त्यानंतर डबा उघडते. डब्यामध्ये तिने एकदम फ्रेश पापड तळून आणलेले असतात. ते पापडसुद्धा ती सगळ्यांना देते आणि म्हणते, खाऊन बघा, टेस्ट करा, टेस्ट करा. ही चटणी आहे आमची कोकणातली सगळ्यात फेमस चटणी, खाऊन बघा, टेस्ट बघा. असं म्हणून ती आता सगळ्यांना तिथे तिने आणलेले जेवढे प्रोडक्ट असतात ना, तिने सगळ्यांना दिलेले असतात. म्हणते की खाऊन बघा, टेस्ट करा. तेव्हा सगळेजण म्हणतात, अरे वा, ही चटणी तर खूप छान आहे, तुम्ही स्वतः हे सगळं घरी बनवता का? तेव्हा ती म्हणते, हो, आम्ही सगळं घरी बनवतो. म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्यांना द्यायला आणलं जरी नसलं ना, तरीसुद्धा तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तुम्ही जर ऑर्डर दिलीत ना, तर आम्ही हे सगळे पदार्थ घरी बनवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचूसुद्धा. तुम्ही फक्त ऑर्डर द्या, तुम्हाला किती हवं आहे ते. त्यानंतर सगळेजणं म्हणतात, अरे वा, असे जर आम्हाला फ्रेश पापड ताजे ताजे मिळणार असतील तर आम्ही का नाही देणार ऑर्डर? आमची पण ऑर्डर घ्या, आमची पण ऑर्डर घ्या. म्हणून सगळं ऑफिस स्टाफ तिथे येतो. एवढं चविष्ट लोणचं, एवढी छान ताजी ताजी चटणी, त्याचबरोबर पापड, हे कुणाला नको आहे, बरोबर की नाही? तेव्हा सगळेजणच तिथे आता एकत्र जमा झालेले असतात आणि म्हणतात की आमची ऑर्डर लिहून घ्या, आम्हालासुद्धा हे सगळं ताजं ताजं तुमचं प्रोडक्ट हवं आहे, तुमची आम्हाला लोणची पापडं हवी आहेत. त्यानंतर तिथे सरसुद्धा येतात. तेव्हा ऑर्डर घेत असताना सगळेजण शांत होतात. कावेरी म्हणते, काय झालं? तेव्हा पाठीमागे सर आलेले असतात. तेव्हा कावेरी म्हणते, सर तुम्ही सुद्धा टेस्ट करून बघा ना पापड, एकदम फ्रेश आहे सर, खाऊन तर बघा. तेव्हा इथे सर आता पापड लोणची टेस्ट करून बघतात. ते म्हणतात की छान आहे, तुम्ही हे बनवलेलं प्रोडक्ट खरंच खूप छान आहे. मग तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन का दिलं नाही? प्रेझेंटेशन दिलं असतं तर कदाचित तुमची आयडिया आम्हाला आवडली देखील असती. तेव्हा कावेरी म्हणते, सर मी प्रेझेंटेशनसाठीच आले होते, पण काय आहे ना, मी हे जे काही प्रेझेंटेशन बनवलं आहे ते लॅपटॉप माझं एक्सचेंज झालं आहे. माझं लॅपटॉप एका दुसऱ्या बॅगबरोबर एक्सचेंज झालं आहे, त्याच्यामुळे माझं संपूर्ण प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सर म्हणत असतात की हे बघा, तुमचं प्रोडक्ट जरी छान असलं तरीसुद्धा प्रेझेंटेशन महत्त्वाचं. मी तुम्हाला 10 मिनटं देऊ शकतो. 10 मिनटामध्ये तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन तयार करा आणि ते आम्हाला दाखवा. तुमचं प्रेझेंटेशन आम्हाला आवडलं, तुमचं प्रोडक्ट तर आता किती छान आहे हे आम्हाला कळलं आहे, पण प्रेझेंटेशनसुद्धा आवडलं पाहिजे. तुम्हाला 10 मिनटं देतो, त्याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन आम्हाला येऊन दाखवा. तुमची आयडिया आम्हाला आवडली तर आपण पुढची बोलणी नक्कीच करून घेऊया. तेव्हा इथे कावेरीला 10 मिनटं आता मिळालेली असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता यशच्या लॅपटॉपवरती ते आपलं प्रेझेंटेशन तयार करण्याचा प्रयत्न करत असते. सगळं तयार केलेलंही असतं आणि आता शेवटचा 1 मिनिट उरलेला असताना लॅपटॉप बंद होतो, कारण त्याची चार्जिंग संपून जाते. तेव्हा इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये आता कावेरी आलेली असते. तरी इथे सुलक्षणा विचारते, यश तू बोल, तुला काय हवं आहे? तू दिलेलं गिफ्ट मला खरंच खूप आवडलं. तेव्हा यश म्हणतो की हे बघ मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, जे मागशील ते देशील का? तेव्हा ती म्हणते, मागून तर बघ.
तेव्हा यश म्हणतो, तू उदय दादाला परत घरी बोलावून घे. तेव्हा सुलक्षणा आता उदयजवळ इथे आता व्हिडिओ कॉलवरती बोलत असते आणि ती म्हणते, उदय तू घरी येऊ शकतोस, पण तू एकट्यानेच घरी यायचं. तेव्हा इकडे यशला फार वाईट वाटतं, कारण अजूनसुद्धा सुलक्षणा फक्त एकट्यालाच बोलावते.